महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। उल्हासनगर न्यायालयाच्या बाहेर डबल पार्किंगच्या वादातून 2 तरुणांमध्ये बेदम मारहाण झाल्याची घटना घडली। या मारहाणीत दीपेश मल्होत्रा हा तरुण गंभीर जखमी झालाय, तर अजय बागुल हा तरुण देखील किरकोळ जखमी झालाय। सध्या दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उल्हासनगर न्यायालयाबाहेर झेरॉक्स काढण्यासाठी दीपेश मल्होत्रा आणि अजय बागुल हे दोघेही आले होते। दीपेशच्या मोटारसायकल मागे अजयने हँडल लॉक करून मोटारसायकल उभी केली होती। दीपेश याने सदरची मोटारसायकल बाजूला करून लावण्याचा प्रयत्न केला। या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि काही क्षणातच दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। यात दीपेशच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाले, तर अजय याला देखील किरकोळ जखमा झाल्या आहेत। आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे। मेरा नाम दीपेश मल्होत्रा है और मैं मेरे जेरोक्स के काम से गया था चोपड़ा कोर्ट के ऑपोजिट लेन में जेरोक्स सेंटर पे। मेरी गाड़ी प्रॉपरली पार्किंग में पार्क थी और एक सामने वाले भैया थे, उन्होंने मेरे पीछे गाड़ी डबल पार्क करके हैंडल लॉक करके रखी थी। तो जस्ट बिकॉज मुझे घर पे जाना था तो मैंने उनका गाड़ी उठाया और ऑपोजिट साइड नॉर्मली जगह पे किया। ऐसा नहीं कि मैंने मेन रोड पे कर दिया उनकी गाड़ी। तो वो जैसे ही आए मुझे बोला कि किससे पूछ के आपने गाड़ी को हाथ लगाया। मैंने कहा कि ऑब्वियसली मुझे गाड़ी निकालनी तो मुझे आपकी गाड़ी हटानी पड़ेगी। तो उन्होंने गुस्से में मुझे गाली दी, पुश किया और फिर जब मुझे पुश किया तो मैं उनकी गाड़ी पे गिरा। फिर उन्होंने मुझे यहाँ पे आंखों पे 6 पंचेस दिए हैं और मुझे सर पे भी चोट लगी, यहाँ पे स्क्रैच आया बहुत बड़ा। और फिज़िकली असॉल्ट करके फिर किसी के हाथ में नहीं आ रहे थे। मेरे वाइफ ने उन्हें रोकने की कोशिश किया तो उनको भी गाली गलौज करके उनको पुश किया है। फिर वो शांत हुए जस्ट बिकॉज एक पुलिस कांस्टेबल ने उनको खींचा। मुझे रेटिना में काफ़ी ब्लर विजन आ रहा है, राइट लेफ्ट आर्ट प्रॉपर है, काफ़ी ब्लर विजन आ रहा है राइट में, और एल्बो में भी चोट लगी है, बट मेजरली मेरा रेटिना का डर है। दैट्स इट सर, आई जस्ट होप की जस्टिस मिले। तिथून मी टायपिंग करून निघत होतो, त्याची जस्ट टायपिंग झाली होती आणि मी गाडी पार्किंग लावली होती आणि मी हँडल लॉक केलं होतं। तर हँडल लॉक केल्याच्या नंतरून तसं माझं झाल्याच्या नंतर मी निघलो आणि तो माझी गाडी फिरवत होता आणि ती खेचत होता। खेचत असल्यामुळे मी त्याला विचारण्यात आलं की माझी गाडी का खेचतोय, तर त्याने माझ्या अंगावर येऊन माझ्या आईवरनं शिवी दिली आणि मला धक्काबुक्की केली। आणि तेवढ्यातच धक्काबुक्की करताना तिने मला माझ्या गाडीवरती ढकलून दिलं। तर ढकलून दिल्याच्या नंतरून आमच्यामध्ये मारहाण झाली। हां, हिलँड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली, कारण की मला चोपडा कोर्टचे मधनं पोलीस बाहेर आले आणि त्यांनी बाहेर येऊन मला म्हणजे वाचवण्यात आलं, कारण ती लेडीज माझ्या अंगावर आली। तिनेच माझं शर्ट बिर्ट फाडण्यात आलं। तर ते शर्ट बघितलं तुम्ही माझं, तर शर्ट तिने फाडण्यात म्हणजे ती लेडीज अंगावर येत असल्यामुळं मी स्वतः माघार घेऊन मी पोलिसांच्या व्हॅनमध्ये जाऊन बसून घेतलं आणि तिथून पोलिसांच्या व्हॅनमधनं पोलीस कंप्लेंट झाली। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।